आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकारचे कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी, केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांना चेअरमन होता येतं का नाही ते सुद्धा लिहिलेलं आहे. जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी देतं ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही. साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं, त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची. असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे. आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले इतपत बरोबर आहे, पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही. 73D कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही. आणि 73A 8 आणि 9 या 2 सेक्शनप्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे अवर्ग सभासद नाहीत. त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही. आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री संघानं सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही. त्यामुळं या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही.